रामकृष्ण हरी. आपण चंद्रभागेच्या तीराला आहोत बघा. आणि आमचे एक वयोवृद्ध वारकरी आहेत आणि आज घाटावर सोनं लुटायचं काम करतात नाही का. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. दादा रामकृष्ण हरी. मी प्रसाद राऊत, विठ्ठल महाराज देऊकर फड, त्रिकोणी माडी, कोळी गल्ले या ठिकाणून आहे. संपूर्ण महिन्याचे वारकरी आहेत आणि जुनी परंपरेनं चालत आलेली जी ही प्रथा आहे याच्यामध्ये दसरा म्हणजेच विजयादशमी या दिवशी सोनं लुटायची प्रथा आहे. वाळवंटात येऊन विठ्ठल महाराजांच्या समाधीपाशी अगदी 2 मिनिटाच्या रस्त्यावरच विठ्ठल महाराजांची समाधी आहे. पण आता पूर आल्यामुळं समाधी पाण्यात आहे, त्यामुळं वरच आम्ही सोनं लुटलंय. आणि परंपरेनं घरातून निघल्याच्या नंतर अखंड एक दिंडीची प्रदक्षिणा आजच्या दिवशी केल्या जाते. त्यानंतर अर्धी प्रदक्षिणा परत मंदिरातून जाते. या घाटावर उद्धव घाटावर आल्याच्या नंतर एक दसऱ्याचा अभंग तुकोबारायांचा म्हणला जातो. पवित्र सुधनी उत्तम दिवस दसरा हा अभंग म्हटला जातो. तो अभंग प्रति पायरीला एक एक चरण म्हटलं जातं आणि एक एक चरण म्हणत 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 खाली येतात. नंतर खेळिया होतो. जगद्गुरु तुकोबारायांचा खेळिया प्रकरणातील एक अभंग होतो. त्यानंतर सोनं क्षमी लुटण्याचा जो आहे विधी लग्न लावून केला जातो. सगळ्या वारकऱ्यांना मंगलाष्टका देऊन आपल्या अक्षता त्यावर टाकल्या जातात आणि हे सोनं घेऊन मंदिरामध्ये जाण्याची प्रथा आहे. आज आम्ही सगळ्यांनी सोनं लुटलं आणि अगदी आता 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये आम्ही पांडुरंग परमात्म्याकडे जातो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.